नमस्कार मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, भारतातून नेदरलँड्समध्ये आलेली जी काही मुलं आहेत जी इथल्या शाळेमध्ये जातात त्यांच्या पॅरेंट्सना कायम एकच प्रश्न पडलेला असतो, एकच चिंता लागलेली असते, ती म्हणजे की आमची मुलं नेदरलँड्सच्या शाळेमध्ये जाऊन शिकतात तरी काय, इकडच्या शाळेमध्ये तर एक्झाम पण होत नाही, मग मुलं कसं पुढे जाऊन सर्व्हाइव्ह करतील, असे अनेक प्रश्न पालकांच्या मनात येत असतात. त्याचं कारण एकच आहे की घरी येऊन ही मुलं कायमच आईवडिलांनी जर विचारलं की तू शाळेमध्ये जाऊन आज काय केलंस, तर प्रायमरी मधली मुलं तरी आईवडिलांना येऊन एकच सांगत असतात की आम्ही खेळलो, आम्ही फॉरेस्ट स्कूलला गेलो होतो, आम्ही ॲडव्हेंचर पार्कमध्ये गेलो होतो, आम्ही फील्ड ट्रिपला गेलो होतो. त्या काही ॲक्टिव्हिटीज इथल्या स्कूलमध्ये असतात त्याचबद्दल ते बोलत असतात, पण कधीही ते अभ्यासाबद्दल शक्यतो बोलताना दिसत नाहीत. तर याच्या मागचं कारण काय आहे ते तुम्हाला सांगते. नेदरलँड्समध्ये 8 ते 9 वर्षांपर्यंत अजिबातच मुलांना होमवर्क दिला जात नाही. मुलांना जास्तीत जास्त खेळून दिलं जातं आणि त्यातूनच त्यांना शिकवलं जातं. ग्रुप 7 पर्यंत म्हणजे आपल्याकडची 5वी इयत्ता तोपर्यंत इथल्या मुलांना अजिबातच कोणत्याही प्रकारच्या युनिट टेस्ट किंवा सेमेस्टर ॲन्युअल एक्झाम्स अजिबातच नसतात. त्यामुळे एक्झाम्सचा ताण तर यांना अजिबातच नसतो. सगळं प्रोजेक्ट्स, ॲक्टिव्हिटीज आणि प्रॅक्टिकल्सवरती जास्त भर दिला जातो. घरी सुद्धा प्रोजेक्ट करायला जास्त करून देत नाहीत. जे काही करायचं ते शाळेमध्येच करायचं. त्यामुळे पालकांना सुद्धा मुलं नक्की शाळेमध्ये काय करतात हे कळत नाही. प्रत्येक 3 महिन्यांनी एक्झिट पॉइंट असतो आणि मुलांनी गेल्या 3-4 महिन्यांमध्ये काय शिकले हे प्रत्यक्षात तुम्हाला दाखवलं जातं. त्यामुळे फक्त रिपोर्ट कार्ड नाही तर ॲक्च्युअलमध्ये मुलं काय शिकलीत हे तुम्हाला कळतं. आणि पॅरेंट मीटिंगमध्ये सुद्धा मुलांच्या ग्रेड्स किंवा मुलांनी काय केलं याबद्दल अजिबातच डिस्कशन केलं जात नाही. फक्त मुलं कशी चांगली आहेत आणि काय इम्प्रूव्ह करायचं आहे यावरच बोललं जातं. आणि अजिबातच इथे कोणत्याही प्रकारची स्पर्धा नाहीये. त्यामुळे टॉपर्स किंवा रँक हा विषयच इथं नाहीये. लिहिणं, वाचणं, पाठांतर यासोबतच ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी कशी हाताळायची, सायबर सिक्युरिटी म्हणजे काय, AI कसं वापरायचं याबद्दलचे धडे सुद्धा मुलांना प्रायमरीमध्येच दिले जातात. मुलांना वेगवेगळे विषय शाळेमध्ये शिकवले जातात, पण कोणत्याही प्रकारची पुस्तकं किंवा वह्या पालकांना विकत घ्याव्या लागत नाहीत आणि मुलं रोज शाळेमध्ये सुद्धा नेत नाहीत. आणि ह्याच कारणांमुळे इथे आलेली भारतीय मुलं आणि इथली लोकल मुलं त्यांची स्कूल लाईफ खूपच एन्जॉय करतात. थँक्स फॉर वॉचिंग.